नमस्कार. सायरेडम ढोकी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं आता स्वागत करीत आहे. मी नवीन व्हिडिओ, नवीन माहिती तर काय आहे तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण तेर या ठिकाणी आलेले आहोत. तर श्री संत गोरोबा काका यांची एक महान संतांमध्ये परंपरा आहे. तर आपण तेरला तुम्ही प्रत्येक वेळेस आलात चाल, पण तेर येथील श्री संत गोरोबा काका यांचं घर पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे. तुम्ही जर घर पाहिलेलं नसेल तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून श्री संत गोरोबा काका यांचं घर आता आपण पाहणार आहोत. तर चला आता आतमध्ये घरात आपण प्रवेश करीत आहोत. तर हे गोरोबा काकाच्या घराची समोरची बाजू आहे. तर ह्या पूर्वी हे मातीचं घर होतं, पण आता ह्याच्यामध्ये नवीन दगडाचं आणि प्लास्टर करून त्या ठिकाणी घराला बदल केलेला घरामध्ये. तर तुम्हाला आतमध्ये घर कसं आहे ते पण आता दाखवू आपण. चला. तर अशा पद्धतीने हे वर दाखवा अगोदर. तर हे माळवद आहे, माळवदाच आहे. चला पुढे. हे तुळशी वृंदावनच आहे ना, हे तुळशी वृंदावन आहे. ही घंटी या ठिकाणी हे समाधी आहे ह्यांची. जुनं घर आहे, तर त्याबद्दल या. गरुडावर बसून आले गावाच्या बाहेर वेस्ट. तर आता ह्या पहिल्यापासूनच सांगावं लागलं. पहिल्यापासून सांगा. तर ह्या आता हे जे गोरोबाचं घर आहे, तर ह्याच्याबद्दल ह्या मावशी आहेत. तर ह्या मावशी आता माहिती सांगणार आहेत की गोरोबा काकाच्या पूर्वीपासून ते आतापर्यंत म्हणजे कसं कसं इथं बदल झाला किंवा घरात बदल कसा केला काय नाही. आता त्यांचं तुम्ही जे सांगणार आहेत ते ऐकून घ्या. सांगा आता. हे पहिलं इकडे बघा ह्याच्याकडे. हा, आम्ही ओशंपरांचे पुजारी, ओशंपरांपराचे पुजारी. माझं नाव प्रभावती विठ्ठल पुजारी. पहिलं जुनं घर मातीचं होतं. इकडे एक लिंबाचं झाड होतं बाजूला. त्या लिंबाची फांदी गोरोबा काकाच्या तिथं चिखल तोडायच्या तिथं गेलेली होती. ती लिंबाच्या फांदीला धरून चिखल तोडीत होते. त्या लिंबाच्या फांदीचाच फक्त पाला गोड लागत होता, बाकीचा पाला कडू लागत होता. वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल 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 नामस्मरणात तरी नसल्यामुळं त्यांच्या मंडळी म्हणल्या, मी पाण्याला जाते, मकरंद बाळाला लक्ष ठेवा. पण त्याने काही लक्ष ठेवलं नाही. ते चिखलच तोडत होते. अहो बाळावर लक्ष ठेवा धनी असं म्हणले, तरी पण त्यांनी नाही ठेवलं. ते पाण्याला गेले. बराच वेळ लागत होता पाण्याला. म्हणजे गावातले लोक फार त्रास देत होते. पहिलं काकाला, त्यांच्या बंडीला हानमार करत होते. घरावरले पत्रे नेले, त्यांच्या घरावर डिगरी आणली. पण ते आले, मग त्यांची मंडळी आली अंगणात बघायले, पण बाळ काय दिसला नाही. मग अहो बाळ कुठे गेले, बाळ कुठे गेले म्हणे आपल्या पतीकडे आले. अहो बाळ कुठे गेले धनी आपलं. पण ते विठ्ठल विठ्ठलच नाम करत होते. तिचं लक्ष एकदम पायाकडे गेलं. अहो म्हणले, काय तुम्हाला काळ्या मिळली तर येईल लागले, माझं बाळा चिखलात तुडवलं गेलं. ते म्हणले, माझ्या का नामाचा भंग केला म्हणून अंगावर धावून आले. ती म्हणले, मला जर स्पर्श करचाल तर तुम्हाला विठोबाची शपथ. ते महाग वळाले. मग आता काय करायचं. त्यांनी स्पर्श नाही केला. हिनं म्हणजे मला माहेरी जाऊ द्या, काय काम आहे म्हणजे माझं काम काय ते जा म्हणले, काय हरकत नाही म्हणले. ती माहेरी गेली. ही तर तिनं झालेली सगळी हकीकत त्याच्या वडिलाला सांगितली. एक राणी म्हणायची बहीण होती, ती माझ्या पतीला अर्पण करा म्हणले.
काय येडे पोरे बोलतेस? होय हो म्हणली. पतीला अर्पण करा की असं झाले माझ्या अंगाला स्पर्श नाही, मग दिवा लावायला एखादं मूल तर व्हायला पाहिजे तर नको. बरोबर. त्याने बी विचार केला. महिना 4 महिने लोटले. मग यांनी बोलवलं पाचारीला तिकडं. मग हे 2 जण गेले. लग्न सोहळा जमला. पहिल्या लग्नापेक्षा वेगळा झाला, अधिक चांगला झाला. मग लग्न झालं. मग ही वाट लावीत यायले तिचे आई वडील. वडील म्हणले पहिलीला सांभाळा तसा दुसरीला सांभाळा, दोघीलाही समान सांभाळा, दोघीत अंतर ठेवू नका, तुम्हाला इतोबाची शपथ. मग काका म्हणले बरी झाली आठवण करून. मग आले. त्यांनी बिचाना उचलायचा, अंगणात झोपायचं. हिनं थाटमाट केला पण स्पर्श नाही केला. महिने 4 महिने 6 महिने लोटले. तुम्ही असं का करता? तर तुझे वडील काय म्हणले? पहिलीला सांभाळा तसं दुसरीला सांभाळा, दोघीला समान सांभाळा, दोघीत अंतर ठेवू नका, तुम्हाला इतोबाची शपथ. मग काय करायचं? वर्ष 4 वर्ष झाले. म्हणजे आपण काय करू? म्हणजे आपले धनी झोपल्यानंतर तू इकडून झोप, तू एक इकडून झोप, तू एक असा अंगावर हात घे, मी एक अंगावर हात घेते. दोघी जणी दोन्ही बाजूला झोपल्या. दोघींनी दोन्ही हात घेतले. हे काय झोपेत असले म्हणून ह्यांना काय माहित नाही. मग गेली जागे झाल्यावर बघते तर इकडे की इकडे. आता काय करायचं नेमकं? म्हणजे आज हातानं पाप केला, उद्या पाय पण पाप करते. त्यांनी कोयता घेतल्यावर ह्या लगेच माराच्या भीतीनं कोयता घेतलं, आता मारतात काय म्हणून पळून गेला. ते कोयता घेतलं आणि खांबाला बांधलं आणि ते दोन्ही घाव असे कोयत्यावर घातले. हात तोडून घेतले. हात तोडून घेतले त्याने. ते रक्त बोंबाळ झालं. मग बराच वेळ झाला. आपले धनी काय करतात हे बघावं म्हणले. आला तर रक्ताचा पाठ झाला. म्हणले आक्रोश करू नका, रडू नका. ते हात उचला आणि तेरणात घेऊन टाका. ते हात उचलले. चित्रगुप्त राजाला गेले हे असं तेरणात फेकायच्या अगोदर तर ते हातातल्या हातात गुप्त झाले. मग ते पंढरीच्या पांडुरंगाला कळालं. म्हणजे आपल्या भक्ताचं पोट भरण्याचं साधन नाही राहिलं. मग तिथून निघाले. रुक्मिणी म्हणली कुठं? तर असं असं झाले, मला जावं लागेल. तर मी पण येते. तर काम करायची लाज बाळगायची नसले तर यायचं, काही तुम्ही सांगाल ते. पुढे निघाले. गरुड म्हणले कुठं? असं असं झाले. तर म्हणले गरुडाचा गाडा व्हावला. चालेल म्हणजे तुम्ही सांगते. ते गरुडावर आले बसून, गावाच्या बाहेर उतरले, बेस पालटला, बंडी घातली, जीर्ण वस्त्र धोतर घातलं, गंधलेला फेटा बांधला. हिनं रुक्मिणीनं जीर्ण वस्त्र साडी घातली, चुळी घातली, नाकात झुमकेदार नथ घातली आणि आडवं कुंकू लिहिली. आले गाडवाला घेऊन आपले. असेच एक वाटत कुणी रस्त्यात बसलेले असतात की बाबा आहे का तुमच्या गावात कुंभार? आहे म्हणले. वेडपट कुंभार. त्यानं हात तोडून घेतलेत म्हणले. जावा म्हणले. आले आपले. विचारलं राम 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 राम. म्हणले आम्हाला इथं धंदा लागल का? ते म्हणले अगोदर तुम्ही कुठले? ते म्हणले आम्ही पंढरीचे इथं कुंभार. गावाचं बी नाव बदललं नाही, स्वतःच बी नाव. आमच्या गावाला दुष्काळ पडलाय म्हणून इथं आम्ही पोट भरण्यासाठी आलेलो. पण आम्हाला पैशाचं काय मोल नको आहे, आम्हाला फक्त तुमच्या बरोबर भोजन पाहिजे. बरं. गोरोबा काकाची सासरवाडी कुठली होती? डोकी म्हणते बाबा. पण तिथं बी अजून कोणी काय असं सांगितलेलं नाही, पण म्हणते डोकी. हा हा. ना मी पण ऐकून होतो की डोके सासरवाडी होती गोरोबा काकाची. हा हा. असं डोकी. बरं. पंढरीचे इटू कुंभार आहेत म्हणजे. आमच्या गावाला दुष्काळ पडलाय, आम्हाला पोट भरण्याचं साधन नाही म्हणून आलो म्हणले इथे. तर धंदा लागल का तुमचे? तर हो लागल म्हणले. पण तुमच्या संग परिवार किती? माझी पत्नी आणि एक गाढव आणि मी. म्हणले करा म्हणले इथे धंदा. मग त्याने धंदा करायचा, मडके विकायचे, रुक्मिणीनं जेवण करायचं. ह्या पांडुरंगाला आणि काकाला एका पात्रात वाढायचं, गरुडाला एका पात्रात वाढायचं, ह्या दोघी जणीने एका पात्रात वाढायचं. मग एके दिवशी थोडं सांगते बरं का शॉर्टकट. एके दिवशी असेच विकायला गेले. एके दिवशी जाळं तुटलं. सगळ्या रानमाळ गाडगे पकडले. घ्या बायनं फुटके तुटके गाडगे, दिल तेवढेच मोल घ्यायचे. पण सगळे असे गाडगे वाजवून बघायले, पण एकही गाडगं फुटलं नाही, एकही गाडगं फुटलं. असं वाजवून बघताना एका बाईच्या हातातून निसटलं गाडगं. मग आता आपण कसं तुमच्या तोंडावर, त्या बाईच्या मानकोटावर, त्या बाईच्या होटावर, त्या बाईच्या कानावर, त्या बाईच्या मानावर, असं कानावर कुणाच्या बसायला लागलं. मग ज्याचेच रक्त बोंबळाले, कुणाच्या आरडाओरड उठले, ते घरी असणारे गडी आले. म्हणजे काव कुंभार मामा मारायला? म्हणले मी मारीत नाही. ह्या का म्हणले ह्या गाडग्याचं चमत्कार. असं कसं होईल म्हणले? विचारा तुमच्या बायाला.
बाया म्हणले हो ही गाडगेच महाराज, गाडग्याचा चमत्कार माझा नाही. हा. मग ती कशी तरी सोडवा सोडवी झाली. मग रानात आता सुगी आलेली होती. कुंभार म्हणले ज्याच्या जे काकाले छळलंय त्याच्याच शेतात जायचं, बाकी एक गाडाव एक कुंभार, एक गाडाव एक कुंभार. मग एकाच्या घरी कुणाचे ढीग लागलेले होते, कुणाचे कणसाळे काढलेले होते, कुणाची मणी चाललेली होती, कुणाची सुडी उभा केलेली होती. मग एकाच्या शेतात गेल्यावर म्हणले ते गाडवाला बांधा, पण ह्यांच्या हातात दोर नको ना काय नको. मग कुणाचे सुडी होती, कुणाचे कणसाळ्याचे उभा होते. ते मालक म्हणले तुमच्या गाडवाला बांधा. ते म्हणले माझं गाडव खात नाही, मी खा म्हणले. असं कसं? होय हो म्हणले, खातीच नाही, मला दोर पण नाही म्हणले बांधायला कुठला. बघा म्हणले गाडवानं जर तोंड लावलं तर. बर आता बसलेले होते गडी मालक म्हणले न्या कुंभार मामा तुम्हाला काय नाही. ते म्हणले तुमच्या हाताने द्या, मला सालवर भिकणं दिलेलं नाही, म्हणजे तुमच्या हाताने दिलं म्हणजे मलाही समाधान वाटतंय म्हणजे काय हरकत नाही म्हणले. नाही नाही म्हणले कुंभार मामा तुम्हाला काय नाही ते द्या, पुन्हा वाईट वाटू दे नका म्हणले मी घेतले. नाही हो म्हणले कुंभार मामा, न्या म्हणले तुम्ही, पण बघा बर का म्हणले अजून एकदा. म्हणले काय हरकत नाही म्हणले. मग ही होता गरुड, आता ही होता देव. त्याने असं करून बोहायला खुणवलं. बसले आपले पक सरले आपले, घातले सगळ्याच्या शेतातले ज्याचे त्याचे सगळे ज्याचे दुष्टाच्यात गेले तेवढ्या शेतातलं. कोणाचे तुटी लावलेली, थापी लावलेली होती, कोणाचे पेंड्या बांधलेल्या होत्या. राम 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 निघता निघा लागले कामाला. राम राम घेतलं, घातलं सगळं, मारली घरात, गेले अकस्मात गेले. हा अकस्मात. पुन्हा हे बघते मालक, अरे अरे काहीच ठेवलं नाही की आपल्याला खळ करायला. त्यानं म्हणावं काय ठेवलं नाही, ह्यानं म्हणावं काय ठेवलं नाही. म्हणले आता असला कसला कुंभार आलाय म्हणले, आपण याला सालभर बघणं दिलं नाही, पण हिने एकदाच नेलं म्हणले आपल्या शेतातलं. म्हणजे न्या म्हणले. संध्याकाळी सगळे जमले म्हणले आपण ह्याला मारू म्हणले, आता उद्याच्याला जाऊन गुरुबा काकाला म्हणत हे आलेले आता देवाला. मग म्हणले मारू म्हणले आपण. मग हे आता दान करण्याने असल्यामुळे हे म्हणले भैरवनाथाचं रूप धारण करावं. काय वाटलंय मावशी, डमरू तिरसू जटा उच्चीच्या उच्ची उग गेटच्या बाहेर असं उभा करा म्हणले, सगळ्या अंगाला राख लावा म्हणले, हातभर जीभ काढा म्हणले, बाहेर खायऱ्यासारखे डोळे करा म्हणले, जटा सारा म्हणले, त्रिशूल म्हणून हा करून आकाशात कशा गर्जना करतात तशा गर्जना करा म्हणले. म्हणजे ते भिसूर रूप केलं आणि दाखवलं त्यांनी. आले गाट्या कुराडे घेऊन आले, चला म्हणले मारू चला. अरे म्हणले एक जण म्हणते अरे ते कसलं रूप आहे म्हणले, आता ते कसं करायचं म्हणले. चला बाबा तू तर त्याला म्हणजे कोण कोणाचं झाडच काय होईना. पुन्हा इथं ती बसलेला होता पांडुरंग आपली मजा बघ. ते गुप्त झाले ना, आले आपले काठी टेकी. ते म्हणले अहो म्हणले आजोबा म्हणले कुठलं की कुंभार आले बघा म्हणले, सगळं शेतातलं नेलं. असं कसं होईल म्हणले, सगळं शेतातलं नेलं. अहो होय म्हणले. मग काय सांगू बाळांना आता, मग काय करायला आला तर मी माराय आलो. मग मारा जातो म्हणले, आम्हीच मारतात. आता काय सांगू बाळांनो, मग बघा तर तुमच्या घराने जाऊन आहे का ते शेतात बघा तर म्हणले. असं कसं होईल म्हणले मी काय सांगत नाही, मी काहीच सांगू शकत नाही म्हणले. काय सांगू बाळा म्हणले, कोण येईल का म्हणले सगळं शेतातलं, कोणाच्या नेलं होईल का नाही. हा तर म्हणले आम्ही एवढं सांगतो तुम्ही बघा नाही तर नाही बघा, नाही मारा म्हणले त्याला तुम्ही. पुन्हा बराच वेळ झाला, मग कुणा झाडण झालं नाही म्हणले, बघावं तर ते आजोबा म्हणले, ती एवढी तर बघावं तर म्हणले ते आजोबा खरं काय हात तर जसेच नसे भरलेले कोटार. मग पुन्हा कोटार भरल्यावर म्हणले पुन्हा पांडुरंग. आता पंढरीला पांडुरंग नाहीत, सगळे संत म्हणले. कुठे गेले असतील तर काकाच्या वाड्यावर गेले असतील, दुसरीकडे कुठं नाही. मग दिंडी काढली. जसं चंद्रभागेत खाली एक तीर्थबिंदू आहे बघा, तसंच हिथं पण मोहरीपेक्षा बारीक आहे म्हणे, म्हणतेच बरं का, आहे त्या ग्रंथात. इकडे घेऊ नका कोण आहे ते. मग इथून काकाला पाचारिलं, तिकडं दिंडी बोलवली. इथून काकाला पाचारिलं आणखी बाबा अभंग म्हणला. तिथं कोण आहेत म्हणले तुमच्या घरात, आहेत बाबा म्हणले दोघं ते मला तर काम. मग इथं दिंडी आणली तशीच वाजवी. इथं दिंडी आणल्यावर म्हणले आहेत मध्ये कुणीतरी. मग ही स्वयंभ मूर्ती घडलेली अशी म्हणते. आणि इथं आडापाशी
ही पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. स्वयंभू मूर्ती आहे. म्हणजे आमचे पूर्वज जे सांगतात ते अशी घडविलेली नाही म्हणे. बर, ही स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती या ठिकाणी. हो हो. मग इथं एक आड आहे. आडापाशी माझं लगीन झाल्यावर होतं बाबा बारक एक झाड, पण तिथं रुक्मिणी गुप्त झाल्यानंतर गुरुडाचा काही इथं सांगतो नाही. आलं का लक्षात. मग पांडुरंगाने काकासला तुम्ही वाऱ्या करा म्हणून सांगितलं, आणि पांडुरंगानेच नामदेवरायला सांगितलं की तुम्ही तुमच्या कीर्तनात काकासाहेबाला मनगटासहित बोट पण द्या आणि त्यांच्या मंडळीला मूळ पण दृष्टांत दाखवा. पण त्यांच्या मंडळीला दृष्टांत दाखविले नाही, फक्त रांगात, असं दुसऱ्याला नाही, त्यांच्या मंडळीला दाखविले. मग तिथून वाऱ्या करायला लागला. एवढंच मला. हो बोल. तुमचं वय सांगा किती आहे ते? माझं तर वय 75 असेल बाबा. ऑक्सिजन ती कसला रजाकार म्हणतात ना, त्याच्या वर्ष झाल्यानंतर पूजा राहून तुम्ही मी 65 वर्ष झालं पंढरपुरापासून इथवर वारा करते. पण आता ह्या 10-5 वर्षात नाही. म्हणजे पॉज कर. तुमचं नाव चालू कर. अशा पद्धतीने ह्या गोरोबा काकाचं जे घर आहे, ह्याच्या पुजारी ह्या प्रभावती पुजारी यांचं नाव आहे. तर ह्यांनी पूर्ण गोरोबा काकाचा इतिहास आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर ह्यांची माहिती जर आवडली तुम्हाला तर लाईक करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडले तर शेअर पण करा तुम्ही. तर तुम्हाला गोरोबा काकाचं फोटो पण, मूर्ती आणि फोटो आता दाखवण्यात येईल. तर अशा पद्धतीनं हे घराला प्रदक्षिणा मारण्यासाठी त्या ठिकाणी ही जागा ठेवलेली आहे. तर होय पवन, हे दगड त्या टायमाच नंतर बसलेले असणार आहे? नंतर बसलेले म्हणजे पहिलं काहीच राहिलं नाही. हा, गोरोबा काकाची परस बाग आहे थोडक्यात म्हणता येईल. ह्या ठिकाणी लिंबाचं झाड होतं. तर ह्या ज्या लिंबाच्या झाडाला धरून किंवा फांदीला धरून श्री संत गोरोबा काका माती तुडवत होते, चिखल तुडवत होते. तर त्या झाडाचे पानं जे असतात लिंबाच्या, ते गोड लागतात असं त्या मावशीने तुम्हाला आता सांगितलेलं आहे. तर ही गोरोबा काकाची परस बाग आहे, आणि ही त्यांची जागा आहे पूर्वीची, बरोबर ना. तर त्याच ठिकाणी आता ह्या घराचं वास्तू जी आहे घराची ती बदल केलेला आहे वास्तूमध्ये. पहिल्या काय राहणार नाही, कारण हे 1267 ते 1317 ही गोरोबा काकाचा इसवी सन काळ आहे. तर आता हे किती वर्ष झाले बघा, आता त्या हिशोबाने करा. एवढं वर्ष काही घर राहणं शक्य नाही. तर हे अतिशय छान असं घर बांधलेलं आहे. तर ही जर तुम्ही तेरला आले कधी, तर ह्या जरूर श्री संत गोरोबा काका यांच्या घर पाहायला विसरू नका. तर या ठिकाणी तेर गाव आहे, त्या तेर गावाच्या आतमध्ये हे घर आहे श्री संत गोरोबा काकाचं. अशा पद्धतीने तुम्हाला मी श्री संत गोरोबा काका यांचं तेर येथील घर पूर्वीच्या काळातील कसं होतं, आणि त्याच घराचं आता कसं पूर्णपणे बदल केलेला घरामध्ये, हे तुम्हाला दाखवलं. आणि त्या मावशी होत्या, त्यांनी मावशीने पूर्ण तुम्हाला गोरोबा काकाचं चरित्र, पूर्ण चारित्र्य किंवा त्यांचं तुम्हाला गोरोबा काकाचं पूर्ण इतिहास पूर्णपणे सांगितलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांना पण गोरोबा काकाच्या घराविषयी किंवा त्यांच्या इतिहासाविषयी माहिती होईल. आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आणि व्हिडिओ नवीन पाहणार असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.